नमस्कार. टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या संस्थांची माहिती आपण या कार्यक्रमातून करून घेत असतो. आरोग्य क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या हाफकिन या 100 वर्षांपूर्वीपेक्षाही जुन्या संस्थेची माहिती आपण गेल्याच भागात पाहिली. अशाच प्रकारे स्वातंत्र्यपूर्व काळापासून काम करणाऱ्या एका संस्थेची माहिती आज आपण पाहणार आहोत. सुमारे 70 वर्षांपूर्वी या संस्थेचं काम सुरू झालं. या संस्थेचं काम म्हणजे आशियातलं सर्वात जुनं आणि एकमेव जे काम होतं एका रोगाविरुद्ध सुरू केलेल्या लढ्याचं. हा लढा मानवाच्या प्रचंड जीवनेच्छेनं त्याच्या नियतीशी आरंभलेला. हा लढा शेकडो डॉक्टरांच्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर काळाच्या पावलांशी टक्कर घेणारा. हा लढा एका दुर्दम्य विश्वासानं कॅन्सरच्या असाध्यतेविरोधात सुरू केलेला. हा लढा होता सर दोराबजी टाटा यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेला. ते वर्ष होतं 1932. टाटा कुटुंबातील लेडी मेहरबाई यांचं ल्युकेमियामुळे निधन झालं. परदेशामध्ये सर्वोत्तम उपचार मिळून सुद्धा त्या जिथे वाचू शकल्या नाहीत तिथे भारतातल्या बहुसंख्य गरीब जनतेनं कॅन्सरचा मुकाबला कसा करावा असा प्रश्न दोराबजींना पडला आणि एका कॅन्सर हॉस्पिटलची संकल्पना पुढे आली, जे प्रत्यक्षात साकारलं गेलं 1941 साली टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या रूपात. सुरू होताना अगदी हात धरून जसं एखाद्या लहान मुलाला मोठं केलं जातं, वाढवलं जातं, तसे अमेरिकन हॉस्पिटल्समधली सर्जन्स, मेमोरियल स्लोन केटरिंग हॉस्पिटलचे सर्जन्स इथे वर्ष 2 वर्ष राहिले आणि कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये काय काय करण्यासारखं आहे याचं ज्ञान त्यांनी इकडच्या सर्जन्सना दिलं आणि त्या बैठकीवर हे हॉस्पिटल सुरू झालेलं आहे. 1957 साली टाटा मेमोरियल सेंटर राष्ट्राला अर्पण करण्यात आलं, तर 1961 मध्ये हे केंद्र अणुऊर्जा विभागाच्या अखत्यारीत हस्तांतरित करण्यात आलं. शांतीसाठी अणू, ॲटम फॉर पीस, हे जे द्योतक डॉक्टर होमी भाभानी सुरू केलं होतं, तर त्याच्यामधला हा एक महत्त्वाचा भाग होता. सुरुवातीला केवळ 50 ते 100 बेड्सची सोय असावी अशा कल्पनेतून साकार झालेलं हे हॉस्पिटल आज देशाच्या आरोग्य सेवेत किती मोलाची कामगिरी बजावते हे केवळ गेल्या वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकली तरीही लक्षात येईल. 2010 साली एकूण रजिस्ट्रेशन्स 53,257 झाली. 21,477 रुग्ण सरासरी किमान 7 दिवस ऍडमिट होते. 40,284 रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या. 20,838 रुग्णांवर रेडिओथेरपी करण्यात आली, तर 23.5 लाखाहून अधिक नमुन्यांची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. जसं कॅन्सरसाठी डेडिकेटेड हॉस्पिटल असणं हा विचार 1941 साली ॲटलिस्ट 25 वर्ष ॲडव्हान्स्ड होता. 25 वर्ष डाऊन जाणे आपल्याला जाणवलं की अरे हे फारच महत्त्वाचं होतं. तसाच विचार 1981-82 पासून ह्या हॉस्पिटलमध्ये ऑर्गन स्पेशालिटी किंवा डिझीज मॅनेजमेंट ग्रुप्स हे तयार व्हायला लागले की जे इंग्लंड अमेरिकेमध्ये सुद्धा तेव्हा तयार नव्हते. म्हणूनच हे आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. राज्याच्याच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे जो जो येतो तो येतो एका आशेने. मैं बोकारो झारखंड से हूँ. कॅन्सरच्या कचाट्यातलं हे निरागस बाल्य. या लहानग्यांना तर माहीतही नाही की त्यांना नेमकं काय झालंय. इसको जब फर्स्ट 1 साल का होने वाला था तभी इसका डिटेक्ट हुआ है कि ब्लड कैंसर है इसको, और तब से लेकर अभी तक ये ट्रीटमेंट चालू है इसी हॉस्पिटल में. इनका इतना सपोर्ट मिला है, इतना फास्ट ट्रीटमेंट हुआ है इसका, जब भी अभी अब हंसता खेलता भी दिख रहा है आपको. या लहानग्यांच्या वॉर्ड मधली ही प्ले रूम.
रोगापासूनच नाही तर रोगाच्या जाणीवेपासून सुद्धा दूर ठेवण्यासाठीचा हा एक आटोकाट प्रयत्न. खेळ, गाणं, गोष्टी, या गोष्टींच्या नंतर कहाण्या होतात एका न संपणाऱ्या जिद्दीच्या. आणि ही जिद्द तेवत ठेवली आहे इथल्या डॉक्टरांनी. आज भी वो दिन सोचते हैं तो कभी आंख में पानी आ जाते हैं, पर कभी रोए नहीं, क्योंकि रो के कुछ होता नहीं है. ट्रीटमेंट करानी है, मस्ट करानी है. और हमारे सामने सिर्फ एक टाटा हॉस्पिटल ही था जो सबसे बेस्ट ऑफ द बेस्ट है. हे झालं या निष्पाप मुलांचं. पण जाणत्या पुरुषांच्या हकीकती याहून वेगळ्या. वयोमान परतवेत थकलेल्या शरीरात हत्तीचं बळ आणून कॅन्सरशी मुकाबला करायचा आहे. डॉक्टरांच्या साथीला पुढे सरसावणारे कुटुंबियांचे हात आहेत. कारण एकच विश्वास आहे की आपलं माणूस बरं होईल. पण असेही अनेक जण असतात की ज्यांनी कॅन्सर स्वतःहून ओढवून घेतलेला असतो. मैं तो ये बोलूँगा कि जो भी बुरा नशा है, तंबाकू, गुटखा, सिगरेट, स्मोकिंग, ये सब बिल्कुल गलत है. उनके कारण से ही आज मैं यहाँ पे हूँ. मैं भी गुटखा का सेवन करता था, जिसके कारण मुझे पता चला कि उसी के कारण मुझे कैंसर हुआ है. निराश डोळ्यातला हा पश्चाताप लपत नाही. स्त्रियांमधील कॅन्सरची कारणं तर याहून वेगळी. स्तनांचा कॅन्सर ही मोठी समस्या. कधी काळी सरकणाऱ्या मण्यांसोबत दिवस मोजणाऱ्या नांदेडच्या सरस्वती लोंढे 5 महिने उपचार घेऊन बऱ्या होऊन आता घरी जात आहेत. छातीमध्ये गाठ आली होती, पूर्ण असं पसरली होती गाठ, मोठी झाली खूप. हात पूर्ण असा आदर झाला होता. खूप म्हणजे खूप त्रास होता मला त्या गाठीचा. केमो दिल्याच्या नंतर गाठ पूर्ण ढिली झाली आणि नंतर त्रास कमी झाला. कॅन्सरवर केवळ उपचारच नाही तर टाटा मेमोरियल सेंटर त्यावर संशोधन करतं. यासाठी नवी मुंबईमध्ये ज्याला देशाची प्रतिष्ठा म्हणता येईल असं रिसर्च सेंटर उभारलं गेलंय. एका छोट्याशा इंजेक्शनने, ज्याची कॉस्ट आहे फक्त 65 रुपये, त्या इंजेक्शनने जवळजवळ 10% डेथमध्ये रिडक्शन्स होऊ शकतात. पेशंट रोगमुक्त होऊन त्याचा दगावण्याचा चान्स कमी होऊ शकतो. हे मी आता रिसेंटली दाखवलं, ते आता पब्लिकेशनला गेलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट ही की कॉस्ट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट. हीच ट्रीटमेंट 1 लाख रुपयाला असेल तर किती माणसं घेऊ शकतील? त्याशिवाय जर हीच ट्रीटमेंट जर 100 रुपयाची असेल तर सगळेच्या सगळे घेऊ शकतील. एका सिंगल इंजेक्शनने जवळजवळ दर वर्षाला 10,000 आयुष्य वाचू शकतील. अशा प्रकारचा रिसर्च आम्ही इथे सपोर्ट करतो. उपचार, संशोधन आणि शिक्षण या त्रिसूत्रीने काम करणारी ही संस्था, जिने जिवंत ठेवल्या आहेत लाखो डोळ्यांमधील भाबड्या आशा, आज तागायत. सुरुवात होती 15,500 स्क्वेअर मीटर परिसरापासून. आज हॉस्पिटलचा व्याप 50,000 स्क्वेअर मीटर परिसरापर्यंत वाढलाय. सुरुवात होती 50 लाख रुपयांच्या बजेटपासून. 100 कोटींचा आकडा 10 वर्षांपूर्वीच ओलांडला गेलाय. वर्षाला लाखो कॅन्सरग्रस्तांवर उपचार आणि ही संख्या आहे कमी न होणारी, वाढतच जाणारी. भारतामध्ये 3 प्रकारचे कर्करोग प्रामुख्याने दिसतात. त्यामधला पहिला तोंडाचा किंवा घशाचा कर्करोग. यामागची कारणं तंबाखू, गुटखा आणि दारू. दुसरा कर्करोग स्तनाचा कर्करोग. हा कर्करोग गेल्या काही वर्षात आपल्या शहरांमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याचं कारण म्हणजे पहिलं मूल उशिरा होणं. 25, 28, 30 जसजसं वय, आईचं वय वाढतं पहिल्या मुलाच्या वेळेचं, तसतसा हा कर्करोग वाढतो. म्हणून आपल्या खेडेगावामध्ये ह्या कर्करोगाचं प्रमाण दर 1 लाख स्त्रियांमागे 8 असं आहे. आपल्या शहरामध्ये हे प्रमाण दर 1 लाख स्त्रियांमागे 30 असं आहे. आणि हेच प्रमाण अमेरिकेमध्ये दर 1 लाख स्त्रियांमागे 150 असं आहे. तरी पण आपल्या मनामध्ये वेस्ट इज बेस्ट असतं.
आणि कर्करोगाचं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे स्थूलता. स्थूलपणामुळे 6 प्रकारचे कर्करोग होतात. स्तनाचा कर्करोग, युटरसचा कर्करोग, ओव्हरीचा कर्करोग, मोठ्या आतड्याचा कर्करोग, पोटाचा कर्करोग आणि किडनीचा कर्करोग. 6 प्रकारचे रोग ओबेसिटीमुळे होतात, स्थूलपणामुळे होतात. आणि स्थूलपणा हे एकच कारण आहे ज्याच्यामुळे मधुमेह आणि रक्तदाब वाढतो. कर्करोगाबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनातली भीती काढून टाकणं आणि त्या दृष्टीने काम करत राहणं हेच टाटा मेमोरियल सेंटरचं सर्वात मोठं योगदान आहे. जर कर्करोगाचं निदान 45व्या वर्षी झालं, एखाद्या स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर झाला आणि ती ग्रेट मेजॉरिटी, आज टाटा हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या बऱ्याचशा स्त्रिया कर्करोगाने जेव्हा त्यांना कर्करोग होतो स्तनाचा, तेव्हा त्या पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असतात. त्यांचा क्युअर रेट की त्या 70-80 वर्षापर्यंत जगतील हे चान्सेस जवळजवळ 70% आहेत. हेच जर मी कोणाला सांगितलं की मधुमेह 45व्या वर्षी झाला तर ती पॉसिबिलिटी 70% नाही आहे, ती पॉसिबिलिटी 50%पेक्षा कमी आहे. रक्तदाबाबद्दल सुद्धा तेच म्हणता येईल. तरी पण जर आपण मधुमेह म्हटलं तर आपण किती काय पण त्याची रिॲक्शनच नसते काही. किंवा रक्तदाब म्हणलं, रक्तदाब झाला, मधुमेह झाला, एक औषधं घेऊया, गोळ्या आयुष्यभर घ्यायचे आहेत दोन्ही रोगांसाठी. कर्करोगासाठी गोळ्या मॅक्झिमम 1 वर्षभर ट्रीटमेंट चालेल, त्याच्यानंतर काहीही ट्रीटमेंट नाही. तरी पण कर्करोगाबद्दल भीती आहे. तेव्हा ही भीती अनाठायी आहे. योग्य उपचारासाठी योग्य निदान होणं गरजेचं असतं आणि या दोन्ही दृष्टीनं हे हॉस्पिटल अद्ययावत आहे. जगातली सगळ्यात नवीन टेक्नॉलॉजी इथे आहे. अगदी भारतातला पहिला पेट सिटी स्कॅनर सुद्धा याच हॉस्पिटलमधला. कॅन्सर शरीरात कुठपर्यंत पसरलाय हे तपासण्यासाठी याचा उपयोग होतो. और अभी तक हम लोग को 25,000 पेशेंट्स हम ख़त्म कर चुके हैं, काम कर चुके हैं और हमें बहुत अच्छी एक्सपीरियंस मिली है. और मैं बता सकता हूँ इससे, ये टेक्नोलॉजी से पेशेंट्स को बहुत फ़ायदे हुए हैं. और ये हॉस्पिटल में बहुत गरीब पेशेंट्स को भी ये टेक्नोलॉजी बहुत सस्ते में मिलता है, यही सबसे बड़ी बात है. मेरे हिसाब से ये जो पेट सीटी स्कैनर है अभी बहुत सारी जगह पे आ चुके हैं क्योंकि ये बहुत पॉपुलर हो गया है. लेकिन टाटा हॉस्पिटल में ये सबसे पहले आया और ये देश में इतना पॉपुलर बनाने में हमारी हॉस्पिटल की ये बहुत बड़ी भूमिका रही. रेडिएशन ट्रीटमेंटसाठी तर टाटा मेमोरियल हॉस्पिटल प्रख्यात आहे. हे नवीन मशीनमध्ये टेक्नॉलॉजी असे आहे की रेडिएशन ट्रीटमेंट देताना कुठं रेडिएशन द्यायचं आहे, ट्यूमर कुठं आहे, त्याप्रमाणे डिसाईड करता येतो. आता त्याच्यानं काय होतं की रेडिएशनचे जे साईड इफेक्ट्स होते ते जास्तीत जास्त कमी होणार. आता तर साईड इफेक्ट्स कमी झाले तर ट्रीटमेंट व्यवस्थित होणार, ट्रीटमेंट व्यवस्थित झालं तर क्युअर रेट्स पण व्यवस्थित होणार. कॅन्सरच्या निदानासाठी पॅथॉलॉजी डिपार्टमेंटची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची. त्यातलाच हा एक महत्वाचा विभाग, ग्रॉसिंग रूम. आमच्या डिपार्टमेंटमध्ये जेव्हा पेशंटचं ऑपरेशन झाल्यावर जे स्पेसिमेन येतं ते स्पेसिमेन आल्यावर पहिली त्याची प्रक्रिया म्हणजे नंबरिंग केल्यावर ग्रॉसिंग केलं जातं. आता ग्रॉसिंग म्हणजे काय तर पेशंटचा अवयव आमचा पॅथॉलॉजिस्ट कापतो धारदार सुरीनी आणि त्याच्यामध्ये जो सस्पिशियस पार्ट असतो किंवा ज्याच्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव झालाय असं आपल्याला वाटतं त्या पार्टचे छोटे छोटे तुकडे केले जातात आणि हे तुकडे मग आम्ही टिश्यू प्रोसेसिंग म्हणजे त्याच्यावर निरनिराळ्या अल्कोहोल, झायलिन अशा रसायनांच्या प्रक्रिया करून तो टिश्यू प्रोसेस करून फायनली तो मेणामध्ये एम्बेड केला जातो. म्हणजे मेणामध्ये त्याचा एक असा पॅराफिन ब्लॉक बनतो आणि या ब्लॉकचं मग मायक्रोटोम म्हणजे या मशीनच्या आधारे कटिंग करून त्याचे पातळ पापुद्रे करून ते आम्ही स्लाईडवर घेतो. ही स्लाईड फायनली रंगवली जाते H&E स्टेनिंगनी आणि अशा स्लाइड्स पॅथॉलॉजिस्टकडे आम्ही सबमिट करतो आणि त्या स्लाइड्सच्या आधारे पॅथॉलॉजिस्ट रोगाचं निदान करतो. ह्या निदानाच्या आधारे सर्जन पेशंटला कुठली थेरपी द्यायची, कुठली ट्रीटमेंट द्यायची हे ठरवू शकतो. हे आहे बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट. या डिपार्टमेंटमध्ये पेशंट्सचं ब्लड टेस्टिंग होतं. यामध्ये बायोकेमिस्ट्री इन्व्हेस्टिगेशन्स आणि ट्यूमर मार्कर इन्व्हेस्टिगेशन सुद्धा होतात. जवळजवळ बायोकेमिस्ट्रीला 800 ते 900 सॅम्पल्स आणि प्रत्येक सॅम्पलची जवळजवळ
प्रत्येक पेशंटचे जवळजवळ 10 ते 15 टेस्ट, म्हणजे जवळजवळ 4,500 ते 5,000 रिपोर्टिंग आम्ही करतो दर दिवशी. तसंच ट्युमर मार्करसाठी पण आमच्याकडे 200 ते 250 सॅम्पल्स येतात. कॅन्सरवरील निदान आणि उपचाराची टाटा हॉस्पिटलनं आखून दिलेली मार्गदर्शक तत्व आज देशभरात फायदेशीर ठरत आहेत. टू द एक्सटेंट WHO आणि अमेरिकन काही एजन्सीज आहेत त्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये काय इम्प्लिमेंट करता येईल, काय वापरता येईल, काय वापरलं तर इफेक्टिव्ह राहील, ह्या गोष्टींसाठी इकडच्या डॉक्टरांना बोलवलं जातं की तुम्ही या तिकडे तुमचे एक्सपिरियन्स सांगा, तुम्ही कोणत्या गाईडलाईन्स वापरता हे बघा. आणि त्यांच्या मनात का आलं की तिकडचे काही डॉक्टर्स आफ्रिकन कंट्रीजमध्ये सर्वेला गेले आणि त्यांना तिकडे दिसून आलं की तिकडे टाटा हॉस्पिटलचे गाईडलाईन्स लोक वापरतात. संपूर्ण भारतात कॅन्सरवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपैकी 60% जास्त डॉक्टर हे टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या प्रशिक्षणाचंच फलित आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, रिसर्च सेंटर या सगळ्याच्याच कामाचा आवाका एवढा विस्तृत आहे की इथल्या प्रत्येक विभागावर एक स्वतंत्र माहितीपट होऊ शकतो. इथे काही विभाग असेही आहेत की जे दिसायला छोटे दिसतात, पण कॅन्सर रुग्णांसाठी मात्र ते अतिशय महत्त्वाचं कार्य बजावत आहेत. यातलाच एक विभाग आहे प्रिव्हेंटिव्ह अँकोलॉजी. कॅन्सर बाबत जनजागृतीचं काम या विभागातर्फे होतं, ज्याचा लाभ समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना होतो. या विभागाचं काम मुंबई बाहेर ग्रामीण भागात सुद्धा पोहोचलंय. मुंबईत आणि मुंबई बाहेर सुद्धा आमच्या डिपार्टमेंटतर्फे टाटा मेमोरियल हॉस्पिटलतर्फे आम्ही 2 जिल्हे अडॉप्ट केलेले आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आणि इथे सुद्धा कॅन्सरच्या जनजागृतीचे कार्यक्रम राबवलेले आहेत. आणि त्याचबरोबर कॅन्सरसाठी निदान म्हणजे अर्ली डिटेक्शनचे जे ऑर्गनाइज्ड प्रोग्राम्स आहेत ते सुद्धा आम्ही तिकडे राबवलेले आहेत. टिश्यू बँक 1988 साली सुरू झालेली भारतातली अशा प्रकारची ही पहिली टिश्यू बँक. कॅन्सर रुग्णांवरील शस्त्रक्रियेत बोन रिप्लेसमेंटसाठी या टिश्यूंचा मोठा वापर होतो. याशिवाय शस्त्रक्रियेतील घाव भरण्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त प्रक्रिया इथे बार म्हणजेच एम्निऑनवर केली जाते. रेडियोथेरेपी जब भी होता है, कभी कभी कोई पेशेंट में अल्सर होते हैं और ये अल्सर के लिए हम लोग ये एम्नियन ड्रेसिंग बनाते हैं जो हीलिंग बहुत फास्ट होते हैं और उसका दर्द भी कम होता है ये ड्रेसिंग से. और ये सब यहाँ टाटा हॉस्पिटल में अपना टिश्यू बैंक में बनाते हैं. डॉक्टर होमी भाभा ब्लॉक खासगी रुग्णांसाठी हॉस्पिटलतर्फे ही नवी इमारत बांधण्यात आली आहे, जी लवकरच सुरू होईल. असं असलं तरी इथे पहिला विचार केला जातो तो सर्वसामान्यांचा. हमारे पास 70% जो पेशेंट आते हैं उनका या तो बहुत कम दाम में इलाज होता है या कई पेशेंट्स को तो बिल्कुल पैसा देना नहीं पड़ता है. इलाज जो है वो सिमिलर होता है, हमारे यहाँ पेट पेशेंट हो या जनरल पेशेंट हो. सिर्फ जो फ़र्क है वो है कि जिन जनरल वार्ड है और प्राइवेट वार्ड्स है, वरना ट्रीटमेंट है, मशीनरीज है, ये सब एक जैसे ही है. सिमिलर मशीन्स के ऊपर ही इलाज होता है. मी फ्री ट्रीटमेंट घ्यावी का पेइंग ट्रीटमेंट घ्यावी हा पेशंटचा चॉईस आहे. जेव्हा संपूर्ण फ्री ट्रीटमेंट दिली जाते तेव्हाच फक्त आमचा सोशल वर्कर त्यांची इंटरव्ह्यू घेतो की तुझी पेइंग कॅपॅसिटी काय आहे, आणि ती जर बिलो पॉवर्टी लाईन असेल तर त्याला कम्प्लिटली फ्री ट्रीटमेंट दिली जाते. शेकडो गरीब रुग्णांना तसंच दुर्गुणांसोबत आलेल्या त्यांच्या नातेवाईकांना इथे अन्नाचं वाटप रोजच्या रोज होतं. हेल्पलाईन मार्फत वेगवेगळ्या NGOचे स्वयंसेवक रुग्णांमध्ये मिसळून मदत करत असतात. टाटा हॉस्पिटल हे एक शास्त्रशुद्ध मेडिकल ट्रीटमेंट देणारं एक जागा आहे. हा एक बिझनेस नाही आहे, धंदा म्हणून केलेला नाही आहे. हे सगळं कशासाठी? अर्थात आयुष्य पिचवून टाकणाऱ्या एका रोगाविरोधातली लढाई जिंकण्यासाठी. मनानं न हरता लढण्यासाठी. कल मेरा ऑपरेशन है. नवीन जन्म झाल्यासारखंच वाटलं, स्वर्गामध्ये जाऊन आल्यासारखं वाटलं मला.